जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मंडळी, आपण बघतो की पुण्या मुंबईमध्ये येऊन बिझनेस करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यातल्या त्यात मराठी मुलींनी जर बिझनेस चालू केला तर त्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात. अशातच आता आपण बघतोय एक घटना घडली आहे, ते म्हणजे सावन शर्मा ज्या एका मराठी मुलीने चालू केलाय. काही वर्षांपासून ती हा बिझनेस करते. तर आत्ताच काही लोकांनी येऊन तिला सांगितलं की तू इथे गाडी लावायची नाही किंवा तू आम्हाला जास्त भाडं दे किंवा असे काही कारण सांगून तिची गाडी बाजूला करण्यात आली. आणि तिच्या शेजारी परप्रांतीयांचे व्यवसाय चालू आहे, तर त्यांना कोणीच काहीच बोललं नाही. तर मला असं वाटतं एक युवा उद्योजिका म्हणून की आपण आपल्या ज्या महिला उद्योजकतेमध्ये पुढे येत आहे, आपला मराठी माणूस उद्योजकतेमध्ये पुढे येत असेल तर आपण आपल्या माणसांना सपोर्ट केला पाहिजे, ना की त्यांचा पाय मागे खेचला पाहिजे. आज ती मुलगी एका जिद्दीने रोज नव्या उमेदीने उभी राहते, तिचा बिझनेस चालवते. एक आपण म्हणतो ना, एक आत्मविश्वासाने एक नवीन पाऊल रोज ती पुढे टाकते. तर तिला अशा ह्याच्यामध्ये आपण सपोर्ट केला पाहिजे, ना की तिला मागे खेचलं पाहिजे. आणि मला त्या मुलीलाही हे सांगायचंय की ती मुलगी खूप जिद्दीने आज लढतीये, तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. हार न मानता ती पाऊल पुढे टाकते. आणि तिच्या या प्रॉब्लेम मध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून हा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करत आहेत. आणि हा लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तिचा बिझनेस परत पुन्हा चालू होईल, असं आपण सपोर्ट करूया. आणि तिला माझ्याकडून तिच्या बिझनेससाठी खूप साऱ्या शुभेच्छाही राहतील आणि आहेत. तिला आपल्या युवा उद्योजिका या मराठी युवा उद्योजिका या पेजकडून तिला आपण सपोर्ट करत आहोत. आणि आपण सगळ्यांनी एक मराठी माणूस म्हणून तिला सपोर्ट करायचा आहे. आणि तिलाच नाही तर या आपण जिथे कुठे राहत असू तिथे आपले मराठी माणूस किंवा एखादी मराठी उद्योजिका जर आपला व्यवसाय चालू करत असेल तर आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आपण त्यांना सपोर्ट करूया आणि आपल्या मराठी माणसाचं एक पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.